काय इथं लेन्स कार्ड मध्ये सगळे हिंदूंचे धर्म चालतील, हिंदूंचे नियम चालतील। इथं सगळ्या महिला सिंदूर घालून येतील, टिकली लावून येतील, काना घालून येतील, मुलं टिळा लावून येतील, हाताला धागा बांधून येतील। जर विरोध असेल तर दुकान बंद करायची आणि आज चालत असेल तरच दुकान चालू राहील तुमची। काय बीडमध्ये लेन्सकार्डच्या विरोधामध्ये हिंदू सकल समाज जो आहे तो आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। बीड शहरातील सुभाष रोडवरती लेन्सकार्डचं हे शॉप आहे, ज्या ठिकाणी हिंदू समाजाच्या वतीनं आक्रमक पवित्रा घेण्यात आलेला आहे। आपण या ठिकाणी एक बॅनर पाहू शकतो, ज्या बॅनरमध्ये ज्याच्या कपाळी नाही टिळा त्याच्याकडून खरेदी टाळा, बायकॉट लेन्सकार्ड असा आशयाचा हा बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय। सनातन हिंदू धर्माच्या पुरातन संस्कृतीच्या विरोधात असणाऱ्या लेन्सकार्डने असंख्य हिंदू बांधवांच्या भावनांचा अपमान केलेला असल्यानं यांच्या विरोधात सकल हिंदू समाज बीडच्या वतीनं हा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे। का आक्रमक भूमिका तुम्ही या ठिकाणी घेतली आणि नेमकं काय केलं तुम्ही या ठिकाणी? लेन्सकार्ड कारची कंपनी आपल्या बीडमध्ये त्यांनी शोरूम स्थापन केलं आहे। ज्या 80% हिंदू खरेदीदार आहेत, ह्या ग्राहक म्हणून त्या लेन्सकार्डचे आहेत, ते हिंदू विरोधी त्यांच्या कर्मचाऱ्याच्या ज्या नियम आहेत ते सगळे हिंदू विरोधी आहेत। काय तर म्हणले महिला कर्मचारी आहे, लग्न झालेली असली तरी ते सिंदूर नाही लावायचे, टिळा नाही लावायचा, मगात मंगळसूत्र नाही घालायचे। आणि जे हिंदू बांधव आहेत आपले, जे इथं काम करतात, 5 कर्मचारी काम करतात, त्यांनी हातात धागा नाही बांधायचा, डोक्याला टिळा नाही लावायचा, गळ्यात माळ नाही घालायची, कानात बाळी नाही घालायची। अरे हे काय हिंदू विरोध? आणि ह्याच्या विरुद्ध म्हणून मुस्लिम महिला ज्या आहेत त्यांनी हिजाब घालायला परवानगी आहे। म्हणजे हे हिंदू विरोधी काय यांची धोरणं? म्हणजे राहतात हिंदुस्थानात, काम करतात हिंदुस्थानात, ग्राहक हिंदुस्थानात, पैसा कमवतात हिंदुस्थानात, आणि हिंदूंच्या विरोधात काय? जोपर्यंत इथं ह्या कर्मचाऱ्यांना ह्या त्रास संपणार नाही तोपर्यंत हा लेन्सकार्डचा शोरूम आम्ही ओपन होऊ देणार नाहीत। आणि आज बीड जिल्ह्यातले सर्व हिंदू, तमाम हिंदू कडून हेच आव्हान करण्यात आलेलं आहे, जोपर्यंत हे मागे घेत नाहीत आणि नियम बदलत नाहीत तोपर्यंत हा लेन्सकार्डचा शोरूम इथून पुढे उघडणार येणार नाही आणि उघडू देणार नाही। तुम्ही या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेतला, हे शॉप जे आहे ते तुम्ही बंद पाडलेलं आहे। काय नेमकी सकल हिंदू समाजाची आता पुढची भूमिका काय दिशा असणार आहे आणि त्याची मागणी जी आहे ती तुम्ही वरिष्ठ पातळीवरती काय करणार आहे? आम्ही वरिष्ठ पातळीवर पूर्ण मागणी करणार आहेत, CM पर्यंत पत्र पोच करणार आहेत, कारण की हिंदू संस्कृती जिथं जपणार नाहीत तिथं ही दुकान आम्ही चालू देणार नाहीत। कारण की महिलांना टिकली न लावणं, पुरुषांना गंध न लावणं, हे करणे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, त्याच्यामुळे आम्ही हे शॉप उघडू देणार नाहीत। की ही बाब तुम्हाला कधी निदर्शनास आली आणि त्याच्यानंतर तुम्ही हा पवित्रा घेतला? ही बाब मागील सोशल मीडियापासून आपण मागच्या 1 महिन्यापासून बघत आहोत। तेव्हा आम्हाला हे म्हणायचं आहे, जे कॉर्पोरेट कंपन्या आहेत यांनी सर्वांसाठी एक समान नियम पाहिजे। का हे दुय्यम नियम आहेत, हिंदूंना वेगळे मुस्लिमांना वेगळे असे नियम करायचे नाही। कंपनी जर ड्रेस कोड करायचं आहे तर वरपासून खालपर्यंत त्यांनी एकच ड्रेस कोड ठेवावा, एकच नियम ठेवावा। हे असे जाणून बुजून हे जे हिंदू विरोधी कारवाया करणार आहेत अशा कंपन्या, ह्या अशा कंपन्या 100% बायकॉट व्हायला पाहिजे। बीड शहरातलं हे लेन्सकार्डचं शॉप आहे, ज्या ठिकाणी सकल हिंदू समाजाने हे लेन्सकार्डचं शॉप जे आहे ते बंद पाडलेलं आहे आणि जोपर्यंत ही नियमावली मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत हे दुकान जे आहे ते उघडू देणार नाही, असं देखील या ठिकाणी पवित्रा सकल हिंदू समाजाच्या वतीनं घेण्यात आलेला आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।